यानंतर बातमी पुण्यातून आहे। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती उत्तर पुण्याचे डीवायएसपी अमोल मांडवेने दिली। इथं गुंडांची किंवा राजकीय दहशत नाही तर बिबट्याची दहशत पाहायला मिळते। बिबट प्रवण क्षेत्र आहे, त्याच्यामुळे लोकांना भीती वाटू नये किंवा लोकांना येता यावं यासाठी आम्ही मध्यरात्री देखील उशिरापर्यंत पेट्रोलिंग केलेली आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून पहाटेपासून आमचं पेट्रोलिंग चालू आहे। फॉरेस्ट डिपार्टमेंटला देखील आम्ही याच्याबद्दलची कल्पना दिलेली आहे आणि त्यांचेही स्टाफ आहे ते ऑन फील्ड आहेत। त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्टाफ आणि पेट्रोलिंग चालू आहे। जे सगळे रस्ते आहेत येण्या जाण्याच्या वाड्या वस्त्यांवरचे त्या रस्त्यांवरती आमची सेक्टर पेट्रोलिंग चालू आहे। त्याच्यामुळे मग लोकांना येण्या जाण्यासाठी तसं भीतीचं वातावरण राहू नये यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करत आहोत। लोकांना आमचं हेच आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने यावं, परंतु कुणीही मोबाईल आणू नये। कुठल्याही प्रकारे मोबाईल मतदान केंद्रामध्ये अलाउड नाही। फक्त जे मतदार आहेत त्यांनीच मतदान केंद्रावर यावं, त्यांनी मतदान करावं आणि मतदान केल्यानंतर मात्र त्यांनी मतदान केंद्राजवळ रेंगाळू नये। त्यांनी मतदान केंद्रापासून आपल्या घरी निघून जावं किंवा कामावर निघून जावं। आणि जी आचारसंहिता आहे ती आजही आहे आणि उद्याही लागू आहे, त्यामुळे आचारसंहितेचा भंग कोणाकडून होऊ नये त्यासाठी सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे। प्रामुख्याने बिबट प्रवण क्षेत्र आहे, तुमच्यासोबत फॉरेस्टचे सुद्धा अधिकारी या ठिकाणी काम करत आहेत का फील्डवरती? फील्डवरती ते त्यांच्या फील्डमध्ये कार्यरत आहेत।